नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगेशी रात्री ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपले संवाद साधत आहे. संवाद साधताना आज आपण दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभ अंक, शुभरंगासह त्यात आजच्या दिवसभरातल्या ज्योतिषशास्त्रीय घटना, 12 राशींचं भविष्य, शुभ अंक आणि शुभरंगासह बघितल्यानंतर आपण आजचे शुभ अशुभ मुहूर्त आणि एक महा उपाय, ज्या उपायाने तुमची काही रखडलेली कामं असतील ती मार्गी लागतील किंवा घरातील जे काही नकारात्मक ऊर्जा असतील त्या बाहेर पडतील. तर सुरुवात करूया आपण दैनिक पंचांगापासून. आजचं दैनिक पंचांग श्री शालिवाहन 1948 विक्रम संवत 2082-83 चालू असून पराभव नाम संवत्सर असून उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू चैत्र मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. तर आजची जी तिथी आहे ती चैत्र शुक्ल द्वादशी आहे. ती संध्याकाळी 7:37 आहे. त्यानंतर त्रयोदशी ही सुरू होत आहे. आजच्या याला वामन द्वादशी असे देखील म्हणतात. आजची इंग्रजी दिनांक 30 मार्च 2026 ही आहे. आजचा वार म्हणाल तर आजचा वार सोमवार आहे. आजचे नक्षत्राचा जर विचार केला तर आज मखान जे केतूचं नक्षत्र आहे ते 2:48 आहे. त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जे शुक्राचं आहे ते त्यानंतर चालू होतं. आजचा योग शूल योग आहे. तर आजचं करण म्हणाल तर दिवाकरण बालव, तर रात्रोकरण कौलव हे आहे. आज सूर्योदय म्हणाल तर सकाळी 6:36 सूर्योदय आहे आणि सूर्यास्त म्हणाल तर संध्याकाळी 6:51 सूर्यास्त आहे. आज चंद्र सिंह राशीत असून आज रवी मीन राशीमध्ये आहे. तर चला बघूया आजच्या दिवसभरातल्या ज्योतिषशास्त्रीय घटना काय आहेत. आज सोमवती द्वादशी म्हणजे सोमवारी द्वादशी तिथी आल्याने आजचा दिवस जो आहे तो पितृदोष शांती किंवा महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी असा दिवस आहे. आज चंद्र सिंह राशीत आहे. तर चंद्राचे भ्रमण सिंह राशीत राहणार असल्याने सूर्याच्या राशीत चंद्र असल्याने लोकांमध्ये आत्मसन्मान तसेच नेतृत्वाची भावना ही प्रबळ होणार आहे. केतू आणि चंद्र युती, कारण मघा हे केतूचं नक्षत्र आज आहे. तर सकाळी काही काळ मघा नक्षत्रात चंद्र केतूचा प्रभाव असल्याने जुन्या आठवणी किंवा पूर्वजांशी संबंधित आज विचार मनात येऊ शकतो. तर चला बघूया यानंतर 12 राशींचं राशी भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर आज मेष राशीच्या लोकांना मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आजचा त्यांचा दिवस आहे. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. कदाचित तिला किंवा त्याला विचारण्याचा आज होकार मिळू शकतो आणि तो जर मिळाला तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका. कलेच्या क्षेत्रात जी लोक काम करतात म्हणजे ऍक्टर असतील, सिनेमा थिएटर किंवा काही चित्रकार, हस्तकला करणारे, तर ह्यांच्यासाठी आजचा दिवस खूप छान असा आहे. तर यांना आज प्रगतीचे मार्ग मिळू शकतात. आज नवीन संधी प्राप्त होऊ शकतात किंवा यांनी केलेल्या कलेला आज एक ॲप्रिसिएशन मिळू शकतं. आज तुमच्यासाठी शुभ रंग 7 तर शुभ अंक 7 तर शुभ रंग केशरी हा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर घरगुती कामामध्ये आज तुम्ही दिवसभर व्यस्त असाल. तर त्या कामाच्या व्यस्ततेतून दुपारी का होईना थोडासा आरामाला वेळ घ्या. आज नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीची तुमच्या हात बेत ठरू शकता किंवा त्या पद्धतीची इन्क्वायरी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन करून येऊ शकता. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्याचबरोबर आज शुभ अंक 5 तर शुभ रंग पांढरा हा आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुमचे थोडे धाडस वाढणार आहे. तुम्ही आज काहीतरी धाडसी पराक्रम असा तुमच्या हातून आज घडण्याचा दिवस आहे. तर काही करण्यासारखी गोष्ट असेल तर योग्य पद्धतीने धाडसाने ते काम मार्गी लावा आणि आजचा दिवस त्यासाठी फलद्रूप करा. तर आज नवीन लोकांशी देखील तुमचा संपर्क होईल जो भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर आज आलेले तुमच्या लाईफमधले काही नवीन लोक असतील तर त्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. जसं की आता तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, तुमची माझी नवीन ओळख होते, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुमच्या भविष्यासाठी आम्ही ॲज अन ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिष वास्तू कन्सल्टंट म्हणून निश्चित फायदेशीर ठरवतो. तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. त्याचबरोबर आज तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. एकमेकांमधले जो कौटुंबिक संवाद आहे तो आज खूप छान असा असणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 4 हा आहे तर शुभ रंग हिरवा आहे. त्याचबरोबर कर्क राशीचा विचार केला तर धनसंचय वाढवण्यावर आज तुम्ही भर द्याल. आज कुठल्या प्रकारचा खर्च करणं टाळाल तुम्ही आणि जे पैसे येत आहेत ते कसे सेव्हिंगमध्ये जातील ह्याचा तुमच्या डोक्यामध्ये किंवा मानसिकतेमध्ये विचार असणार आहे आणि तो चांगला देखील आहे. त्याचबरोबर आज अचानक धनलाभाचे काही योग देखील तुमच्या पत्रिकेमध्ये तयार होत आहेत. जसे की जुने कोणाचे येणे असतील तर आज ते लोक येऊन तुम्हाला तुमचे पैसे देऊन जातील. त्याचबरोबर बोलण्यावर थोडंसं नियंत्रण ठेवा. आज काही बोलू नका, आजकाल पचकळ बोलू नका. आज वाद ओढून घेण्याचे काही चिन्ह तुमच्या राशीला दिसत आहेत. तर काही वाद होऊ नये याकरता कधी कधी मौन राहणं हे देखील चांगलं असतं. तर तुमच्यासाठी शुभ अंक 3 तर शुभ रंग चंदेरी हा आहे.
सिंह राशीचा विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुम्ही केंद्रस्थानी असणार आहे. तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही कामाच्या बाबतीत चिंताच करू नका. आज तुमच्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होण्याचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 1 तर शुभ रंग गडद लाल हा असा आहे. तर आपण बघूया कन्या राशीबद्दल. कन्या राशी काय म्हणते तर खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा आजचा दिवस आहे. अवास्तव अवाजवी खर्च करू नका. कधी कधी जी वाचवलेला जो खर्च असतो तोच तुमची एक अर्निंग असते. तर त्या पद्धतीने विचार करा आणि आज अवास्तव खर्च टाळा. दूरच्या प्रवासाचे योग आज तुमच्या नशिबी येत आहेत. आज ते योग तत्काळ त्याचा लाभ घ्या आणि कुठेतरी छान असं फिरून या. तर डोळ्यांच्या देखील आज तुम्हाला तक्रारी थोड्याफार जाणवू शकतील, तर त्याची मात्र थोडी तुम्ही काळजी घ्या. आज तुम्ही दान धर्म करणं देखील शुभ ठरणार आहे, तर त्या पद्धतीने देखील तुम्ही दान धर्म करा. आज तुमच्यासाठी शुभ अंक 6 तर शुभ रंग पोपटी हा आहे. मग तुळ राशीचा जर विचार केला तर आज तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडणार आहे. तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला कोणीतरी येऊन नवीन प्रकारचे हे उत्पन्नाचे सोर्सेस आहेत, तू याचा विचार कर. जर तुम्हाला हा व्यवसाय करत असेल किंवा या ठिकाणी नोकरीचं अपॉर्च्युनिटी आहे तुला घ्यायची असेल तर बघ, तर निश्चित त्याचा लाभ घ्या आणि तिथे अप्लाय करा किंवा त्या उद्योगासाठी नवीन उद्योग जो तुम्हाला सुचवतोय त्याबद्दल माहिती घ्या आणि जर जाता आलं तर पुढे निश्चित जा. त्याचबरोबर आज तुम्हाला मित्रांकडून देखील काही ना काहीतरी मदत प्राप्त होणाराचा आजचा दिवस आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. त्याचबरोबर काही ना काहीतरी आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला आज मिळणार आहे. जसे की तुमच्या घरामध्ये कोणी विवाहित असतील त्यांचे विवाह ठरल्याची बातमी होऊ शकते. ज्यांची होण्याची संततीच्या काही तारखा जवळ असतील स्त्रियांच्या, तर कदाचित मुलगी किंवा मुलगा झाल्याची बातमी तुमच्यापर्यंत येऊ शकते. तुम्ही काका मामा मावशी आत्या आजी आजोबा काही ना काहीतरी झाल्याची आज आनंदाची वार्ता तुम्हाला मिळू शकते. त्याच पद्धतीने जर विचार केला तुमच्यासाठी शुभ अंक 8 तर शुभ रंग निळा आहे. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहे. तर आज तुमची कामाचं जी क्वालिटी ऑफ वर्क आहे त्याचा आज एक ॲप्रिसिएशन मिळणार आहे. आता कामामध्ये पदोन्नती किंवा नवीन काम कोणाला मिळतं, ज्याचं काम करण्याची कला चांगली, त्याचं काम करण्याची किंवा मेहनत करण्याची तयारी चांगली, अशाच लोकांना ही गोष्ट मिळते. आळशी माणसाला मिळत नाही. तर आळशी माणसाने काम करावं, मग या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तर त्या गोष्टी तुम्ही जे जबाबदारी आहे ती तुम्ही निश्चितच स्वीकारा आणि त्यात यशस्वी व्हा. तर दुसऱ्या वरिष्ठांचे तुम्हाला आज पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभणार आहे या गोष्टीसाठी. तसेच काही तुमची प्रलंबित म्हणजे जी काही मागची काही कामं बाकी असतील, इतरही ऑफिस व्यतिरिक्त इतरही काही कामे असतील, घरच्या असतील दारच्या असतील, तर ती आज कामे पूर्ण मार्गी लागण्याचा आजचा तुमच्यासाठी दिवस आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 9 तर शुभ रंग मरून हा आहे. धनु राशीचा जर विचार केला तर आज तुमच्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ लाभणार आहे. कुठलंही ट्रेन आज समजा लोकल मिस होणार आहे तर आज तुमच्यासाठी म्हणून काय ना ती 1 ते 1.5 मिनिटं लेट येणार आहे. त्यामुळे घाई गडबडीत का होईना पण तुम्हाला तुमची लोकल आज मिळेल, खास मुंबईकरांसाठी. तर धार्मिक स्थळाला तुमच्याकडनं आज भेट देणं होणार किंवा आध्यात्मिक व्यक्ती ज्या आहेत त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन देखील आज लाभू शकतं. त्यांची गाठभेट होऊ शकते, त्यांचे चरणस्पर्श तुमचे आज होऊ शकतात. त्याचबरोबर वडिलांकडनं किंवा गुरूंकडून काही ना काहीतरी तुम्हाला धनलाभ होईल. म्हणजे काही ना काहीतरी त्यांच्याकडनं तुम्हाला गुरूंकडनं ज्ञानाचा धनलाभ होतो आणि वडिलांकडनं आर्थिक धनलाभ होतो. तर त्या ज्ञानाचा तुम्ही लाभ घेऊन धन कमवू शकतात. असं गुरूंकडनं तुम्हाला निश्चित काही ना काहीतरी मिळणार आहे. परदेशातील जे काही कामं असतील, जसे काही विजा किंवा त्याचे इंटरव्ह्यू वगैरे काय असतील, तर तुम्हाला त्यामध्ये निश्चित यश प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 3 तर शुभ रंग पिवळा हा आहे. मकर राशीचा आज लोकांचा आज विचार केला तर काय आहे त्यांच्या राशीमध्ये, तर चला बघूया. आजचा दिवस त्यांच्यासाठी सावधगिरीचा आहे. आज कुठल्या पद्धतीची अवास्तव डेअरिंग करू नका. सावधगिरीने काम करा आणि आपलं काम निभावून द्या. कोणालाही पुसणे पैसे आजच्या दिवशी तरी देऊ नका. दिलेले पैसे मिळतील का नाही मिळतील याच्यामध्ये बऱ्याच शंका कुशंका आहेत. तर पैसे आपल्या बाजूलाच ठेवा. अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, तर त्या पद्धतीने काही वाटलं तर निश्चित डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकतात. आज तुम्ही शिवमंत्राचा किंवा शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांचं दर्शन घेतल्यास तुम्हाला त्याच्यापासून लाभ होणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ अंक 4 तर शुभ रंग करडा हा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर जोडीदाराशी असलेले जे मतभेद आहे ते आज तुमचे मिटण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर भागीदारीच्या व्यवसायात आज तुम्हाला मोठा लाभ होण्याचा दिवस आहे. आज तुमच्या राशीच्या लोकांना जनसंपर्क वाढण्याचा दिवस आहे. लोक तुमच्याकडे येऊन
काही ना काहीतरी एक तर मार्गदर्शन घेतील किंवा तुम्हाला असे काही लोक भेटतील की जे तुम्हाला स्वतःला काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर आजचा दिवस हा उत्साहात जाणार आहे, तर आनंद आणि उत्साहात भरलेला आजच्या दिवसाचा संपूर्ण आणि परिपूर्ण असा आनंद घ्या. तर तुमच्यासाठी शुभ अंक 2, तर शुभ रंग निळा हा आहे. मीन राशीचा विचार केला तर शत्रू तुमच्या समोर हतबल होण्याचा आजचा दिवस आहे. म्हणजे तुम्ही आज एका स्ट्रॉंग पॉवरफुल पोझिशनला जाण्याचा तुमचा दिवस आहे. आज तुमची जुनी कर्जे फेडण्यास मदत होण्याचा दिवस आहे. कुठून ना कुठून तुम्हाला एक अर्थाचे मार्ग किंवा जुनं घेतलेलं कर्ज कोणाला ते आज मिळणार आहे. त्यामुळे तुमची जी काही जुनी कर्ज आहे दुसरीकडनं घेतलेले बँकांमधनं वगैरे, ते फेडण्याचा तुम्हाला मदत होणार आहे. तो पैसा तुम्हाला कामी येणार आहे. आज नोकरीत कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आज तुमच्या ज्या ठिकाणी काम करता तिथे तुम्हाला एक ॲप्रिसिएशन मिळणार आहे आणि ते ॲप्रिसिएशन तुम्हाला बरंच काही गोष्टी देऊन जाणार आहे. आज तुम्ही शिस्त पाळणं देखील गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं सुद्धा इनडिसिप्लिन वर्क तुम्ही आज तुमच्या कामाच्या ठिकाणी करू नका. त्याचं तुम्हाला कदाचित नुकसान होऊ शकतं. तर डिसिप्लिनने कामात तुम्ही निश्चित करा. तर तुमच्यासाठी शुभ अंक 5, तर शुभ रंग गुलाबी आहे. तर चला बघूया आपण शुभ अशुभ मुहूर्त. आजचा शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:51 आणि जो अशुभ काळ राहू काळ आपण म्हणतो तर सकाळी 7:58 ते 9:31. तर शुभ वेळेत किंवा शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, अशुभ मुहूर्तावर शुभ कर्म टाळावेत. आजचा महाउपाय काय आहे की घरातील नकारात्मक ऊर्जा घालवणं किंवा रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी आजचा महाउपाय एक आहे की आज सोमवार आणि सोमवती द्वादशीचा शुभ संयोग आज आलेला आहे. आज भगवान शंकरावर भगवान शंकराला बेलपत्रावर पांढऱ्या चंदनाने ओम लिहायचं बेलपत्रावर आणि ते अर्पण करायचं आहे. आणि अर्धा पेला कच्चा दुधाचा अभिषेक भगवान शिवशंकरांना करायचा आहे. ह्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. पण अशी प्रार्थना देखील भगवान शिवशंकरांकडे करायची आहे. तर आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल, जसं की विवाह होत नाही, वैवाहिक अडचणी आहे, त्याचबरोबर संतती होत नाही, संतती होण्यास काही अडचण आहे, नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक लाभ धनलाभ होत नाही किंवा व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही, त्या संदर्भात काही तुम्हाला समस्या असतील, त्याचबरोबर काही नवीन वास्तू घ्यायच्या असेल, घेतलेल्या वास्तूच्या काही दिशा चुकल्या असं वाटत असेल, किंवा काही ठिकाणी तुम्हाला घर घेतल्यापासून तुमची परिस्थितीच सुधारत नाहीये असं काही तुम्हाला वाटत असेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला संपर्क साधा. त्याचबरोबर काही न्यूमरोलॉजिकल संदर्भात की नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आहे, नवीन घर घ्यायचं त्याचा नंबर, नवीन व्हेकल घ्यायचे त्याचा नंबर, काही नेम करेक्शन करायचं असेल, काही नवीन व्यवसाय टाकायचा असेल, त्याचं नाव तुम्हाला काही सजेशन हवं असेल न्यूमरोलॉजिकली, तर त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा नंबर तुम्हाला खाली स्क्रोल होत आहेत. श्री अत्रे ज्योतिष करायला तुम्ही निश्चित संपर्क साधा. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वर्गे तुम्हाला या समस्येतनं बाहेर काढण्यासाठी 100% प्रयत्न करेन. काही प्रयत्न तुमच्याकडनं देखील मला आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही निश्चित विचार करा, आम्हाला संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.